राम राम भावांनो, आपण सकाळचे 8:30 वाजलेले तुळजापूरवरून अक्कलकोटला जात आहोत। महाराष्ट्र दर्शन चौथा ब्लॉक। आपण आता सोलापूर सिटीवरनं चाललेलो आहे, पाहू शकता आपण। त्यानंतर हे बघा, हे स्वामींची पार्किंग। आपण अक्कलकोटला आलेलो आहे। हे बघा स्वामींची बाजारपेठ। आता आपण इकडनं मंदिराकडे जाणार आहे स्वामींच्या। ही संपूर्ण अशी बाजारपेठ आहे स्वामींच्या मंदिराबाहेरील। आपण पाहू शकतो ही संपूर्ण मोठी बाजारपेठ आहे। हे बघा, हे समोर ते दिसतंय ते मुख्य स्वामींचं मुख्य मंदिर। हे बघा समोर पाहतोय आपण ते श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आपण मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे। स्वामी समर्थांचं मुख्य मंदिर प्रवेश केल्यानंतर समोर जो आपण पाहतोय हे स्वामींचं मुख्य मंदिर। हा स्वामींचं मंदिर। हे बघा, हे स्वामीच्या वडाच्या झाडाखाली बसायचं, तो हा वडाचं झाड स्वामींच्या हाताने लावलेलं हे वडाचे झाड आहे। वटवृक्ष बोलतो आपण त्याला। हे समोरचे बघतोय आपण, हे स्वामींचं मुख्य मंदिर आहे। तर चला तर आपण स्वामींच्या आतमध्ये जाऊ मंदिराच्या। हे बघा, हे लाईव्ह स्क्रीनमध्ये आपण पाहतोय स्वामींच्या मंदिराच्या आतमध्ये दर्शनासाठी चाललोय। चला तर मग दर्शन घेऊ स्वामींचे। हे बघा, आपण दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलेलो आहे। ही लाईव्ह स्क्रीन, हा वटवृक्ष स्वामींच्या मंदिरातील आतमधील, स्वामींच्या मुख्य मंदिरातील आतमधील आपण परिसर पाहतोय। त्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर जाणार आहे। अब मंदिरात बाहेर जाण्याचा रस्ता, आपण मंदिराच्या बाहेर चाललेलो आहे। हे बघा मंदिराच्या बाहेर जाण्याचा मार्ग। आपण स्वामींचं दर्शन झाल्यानंतर उपगृहाकडे चाललेलो आहे। इथं बी बाजारपेठ आहे। बाहेर गेल्यानंतर हे बघा, ही बी संपूर्ण मोठी अशी बाजारपेठ आहे स्वामींच्या मंदिराबाहेर। हा बाहेर जाण्याचा मार्ग। स्वामींची मोठी अशी प्रतिमा आहे उपगृहाबाहेर। त्यानंतर हे महाराजांची देखील प्रतिमा आहे इथं आपण पाहू शकतो। तर आपण आता अक्कलकोटवरनं गाणगापूरकडे जाणार आहे। तर नक्की महाराष्ट्र दर्शनचा ब्लॉग 5वा बघा।